सामाजिक संशोधनामध्ये गृहीतकृत्ये खूप महत्त्वपूर्ण असतात. गृहीतकृत्याची निर्मिती करणं आवश्यक असतं. अशा परिस्थितीमध्ये संशोधक म्हणून, संशोधक विद्यार्थी म्हणून आपल्याला गृहीतकृत्याचे उगमस्त्रोत कोणते आहेत हेही पाहावं लागतं, की संशोधकाला गृहीतकृत्ये कसे सुचू शकतात. त्याला संशोधन करत असताना गृहीतकृत्याचे उगमस्त्रोत माहीत असणं गरजेचं असतं. म्हणून आज आपण गृहीतकृत्याच्या उगमस्त्रोतावर चर्चा करणार आहोत. विशिष्ट पार्श्वभूमीमध्ये जेव्हा संशोधक संशोधन करत असतो तेव्हा त्याला काही गृहीतकृत्ये ही निर्माण करावयाची असतात. त्याची जी संशोधन समस्या आहे त्या संशोधन समस्येच्या संदर्भाने त्याला निर्माण करावयाची जी गृहीतकृत्ये आहेत ती गृहीतकृत्ये सामान्य अनुभवातून, सभोवतालच्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असेल, वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून त्याला काही गृहीतकृत्ये निर्माण करता येतात. ह्या सर्वांचा त्याला आधार घेता येतो. म्हणजेच गृहीतकृत्याचे उगमस्त्रोत हे असलेले आपल्याला दिसून येतात. सामाजिक शास्त्रांमध्ये सामान्यतः गृहीतकृत्याचे दोन स्त्रोत हे आपल्याला सांगितलेले दिसून येतात. पहिला स्त्रोत आहे व्यक्तिगत किंवा खाजगी स्त्रोत. दुसरा आहे बाह्य स्त्रोत. वैयक्तिक किंवा खाजगी स्त्रोतांमध्ये काय येईल? संशोधकाच्या जे काही अनुभव असेल, संशोधकाला सुचणाऱ्या काही कल्पना असतील, काही त्याचे विचार असेल, त्याची दूरदृष्टी असेल, त्याची प्रतिभा असेल, त्याचे मौलिक विचार असतील, ह्या सर्वांच्या माध्यमातून, ह्या स्त्रोतांच्या माध्यमातून संशोधक काही त्याच्या संशोधन विषयाच्या संबंधित गृहीतकृत्याची निर्मिती करू शकतो. म्हणजेच संशोधकाच्या गृहीतकृत्याच्या निर्मितीचे स्त्रोत म्हणून त्याच्या वैयक्तिक असलेली अंतर्दृष्टी, कल्पना, विचार, अनुभव, प्रतिभा, दूरदृष्टी, त्याचे मौलिक विचार याचा विचार आपल्याला करता येतो. त्यानंतर बाह्य स्त्रोत दुसरं आपल्याला पाहता येतं ते बाह्य स्त्रोत. बाह्य स्त्रोतांमध्ये काय येतं? तर मग बाह्य स्त्रोतामध्ये आपण पाहतो की इतर साहित्य जे स्वतः संशोधकाचं नाही किंवा वैयक्तिक त्याचं नाही आहे संशोधकाचं, तर इतरांचं साहित्य असेल, कविता असतील, विचार असतील, अनुभव असतील, सिद्धांत असतील, वेगवेगळे लेख असतील, नाटक असेल, अशा पद्धतीने व्यक्तीचं स्वतःचं नाही तर इतरांनी निर्माण केलेलं हे सगळं साहित्य असेल, इतरांनी निर्माण केलेले ज्या काही कविता असतील, विचार असतील, याच्या आधारे सुद्धा त्याला काही गृहीतकृत्ये सुचू शकतात किंवा गृहीतकृत्याचा बाह्य स्त्रोत म्हणून याचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी करता येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की गृहीतकृत्याचे हे दोन प्रामुख्याने सामान्यतः सामाजिक शास्त्रांमध्ये स्त्रोत सांगितलेले दिसतात. सामाजिक संशोधनामध्ये गुड आणि हॅट यांचं योगदान हे खूप मोठं आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथामधून गृहीतकृत्याच्या निर्मितीचे काही स्त्रोत गुड आणि हॅट यांनी सांगितलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिलं त्यांनी सांगितलेलं स्त्रोत आपल्याला सांगता येतं ते म्हणजे सामान्य संस्कृती. आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की व्यक्ती समाजामध्ये जीवन जगतो. व्यक्ती आणि समाज आणि व्यवहार ह्या सगळ्या परस्पर गुंतागुंतीच्या गोष्टी असलेल्या आपल्याला दिसून येतात. समाजामध्ये जेव्हा व्यक्तीचं वर्तन असतं ते त्या संस्कृतीवर आधारित असतं, त्याचे व्यवहार असतात ते संस्कृतीशी निगडीत असतात. सामान्यपणे वर्तन आणि संस्कृती ह्याला अनुसरूनच व्यक्तीचं वर्तन झालेलं दिसून येतं. म्हणजे सामान्यपणे समाजाने मान्यता प्राप्त केलेली जी काही संस्कृती असेल
त्या संस्कृतीमध्ये तो जीवन जगताना आपल्याला दिसून येतो. आणि ह्या सामान्य संस्कृतीमधून काही गृहीत कृत्ये ही संशोधकाला सुचवू शकतात किंवा त्याला ह्या आधारे, सामान्य संस्कृतीच्या आधारे काही गृहीत कृत्ये निर्माण करता येऊ शकतात. आपण पाहतो की व्यक्ती ज्या संस्कृतीतून आलेला असेल त्या संस्कृतीचा प्रभाव हा त्या व्यक्तीवर निश्चितपणे असलेला आपल्याला दिसून येतो. तो हिंदू संस्कृतीतून आलेला असेल तर त्याला तत्त्वज्ञान माहीत असतं, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था ह्या सगळ्यांचा प्रभाव हा त्याच्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि जेव्हा तो गृहीतकृत्याची निर्मिती करेल तेव्हा त्याला ही हिंदू संस्कृतीतून तो असेल तर त्याचं असलेलं तत्त्वज्ञान, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था ह्या सगळ्याबद्दलचं असलेली जी काही संस्कृती आहे, सामान्य जी काही हिंदू धर्माची संस्कृती आहे त्याच्या माध्यमातून काही गृहीतकृत्याची निर्मिती ही त्याला करता येऊ शकते किंवा त्याच्या गृहीतकृत्याच्या निर्मितीचे स्रोत म्हणून ही संस्कृती अत्यंत, सामान्यतः संस्कृती अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला सांगता येते. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये त्या व्यक्तीचं वर्तन असेल, तो व्यक्तिगत सुखाला अधिक महत्त्व देत असेल, भौतिकवादी असेल, संस्कृतीमध्ये सामाजिक वारसा जपणारा असेल. अशा परिस्थितीमध्ये ह्या सर्व सामान्य संस्कृतीच्या माध्यमातून संशोधकाला गृहीतकृत्ये ही सुचू शकतात. म्हणजे तो ज्या संस्कृतीतून, ज्या समाजातून तो आलेला असतो त्या समाजाची संस्कृती ही कशी आहे, त्या संस्कृतीचा प्रभाव हा प्रामुख्याने त्या प्रभावावर तो आपलं जीवन जगत असतो. आणि याच सामान्य संस्कृतीतून काही गृहीतकृत्याची निर्मिती ही संशोधकाला करता येते. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्यामधलं पहिलं सांगता येईल की सांस्कृतिक पार्श्वभूमी. आता प्रत्येक संस्कृती ही विविधता आहे. भारतीय समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण पाहतो की संस्कृतीमध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये विभागानुसार, समाजानुसार, समुदायानुसार संस्कृतीमध्ये विविधता असलेली आपल्याला दिसते. जेव्हा संशोधक हा कोणत्या विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमीतून असतो त्या पार्श्वभूमीच्या आधारे सुद्धा त्याला काही गृहीतकृत्याचे स्रोत हे निर्माण करता येते. त्या पार्श्वभूमीच्या आधारे तो कोणत्या देशातून आहे, त्या देशाची संस्कृती कशी आहे, या आधारे त्याला त्याच्या संशोधन समस्येच्या संदर्भाने काही सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या आधारे सुद्धा काही गृहीतकृत्ये सुचवू शकतात. गृहीतकृत्ये त्याला आठवू शकतात किंवा काही गृहीतकृत्याची तो निर्मिती करू शकतो. म्हणजे जो व्यक्ती ज्या समुदायातून आलेला असेल, जो व्यक्ती ज्या देशातून आलेला असेल त्या देशाची संस्कृती, जो व्यक्ती ज्या संस्कृतीमध्ये जीवन जगत असतो त्या संस्कृतीची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे यावर आधारित काही गृहीतकृत्ये त्याला निर्माण करता येतात. म्हणून गृहीतकृत्याचं स्रोत म्हणून सांस्कृतिक पार्श्वभूमीचा उल्लेख आपल्याला करता येतो. सांस्कृतिक विशेष दुसरं आपल्याला त्यामध्ये पाहता येईल. सांस्कृतिक विशेष संस्कृतीची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतात. प्रत्येक समुदायाची काही वैशिष्ट्ये सांस्कृतिक समाजाची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतात. त्या समाजाची भाषा वेगळी असेल, लोककथा असतात, लोकविश्वास असतो, लोकगीतं असतात, म्हणी असतात. याचा आधार देखील संशोधकाला घेऊन गृहीतकृत्याची निर्मिती करता येते. तो आदिवासी समुदायाचा अभ्यास करत असेल तर त्याला त्या आदिवासी समुदायामध्ये निर्माण झालेली लोकगीतं असतील, त्यांच्या काही म्हणी असतील,
त्यांच्या लोककथा असतील, याचा अभ्यास करून या माध्यमातून त्याला काही गृहीतकृत्याची निर्मिती ही करता येते. म्हणजे सांस्कृतिक विशेषत्व काय आहे त्या समुदायाचं, आणि त्या विशेषत्वातून त्याला काही स्रोत त्या समुदायातून काही गृहीतकृत्य निर्मितीचे स्रोत हे उपलब्ध होऊ शकतात आणि त्याला गृहीतकृत्याची निर्मिती करता येते असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन आपल्याला सांगतं. हेही एक स्रोत गृहीतकृत्य निर्मितीचा. संस्कृती ही काही एकच असते असं आपल्याला सांगता येत नाही. संस्कृतीमध्ये विविधता आहे. संस्कृती ही कायम जशी आहे तशीच राहते असंही नाही. संस्कृतीमध्ये परिवर्तन सातत्याने होत असतं. आणि मग ह्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या स्थितीमध्ये सुद्धा याचा विचार करून या संस्कृतीवर होणारे परिणाम आणि ह्या सगळ्या व्यक्तीच्या वर्तनावर संस्कृतीचा होणारा परिणाम आणि ही बदलत जाणारी संस्कृती, मूल्ये हे सुद्धा व्यक्तीच्या संदर्भाने जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या व्यक्तीचे गृहीतकृत्याचे स्रोत म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची स्थिती ही आपल्याला सांगता येते. त्यानंतर दुसरं आपल्याला गृहीतकृत्याचे स्रोत सांगता येते ते वैज्ञानिक सिद्धांत. संशोधक जेव्हा संशोधन करत असतो तो तेव्हा शास्त्रीय सिद्धांताची आधार घेत असतो. संशोधन समस्येच्या संदर्भामध्ये जे आत्तापर्यंतची झालेली संशोधनं असतील त्या संशोधनाचा तो अभ्यास करून त्या संशोधन सिद्धांताचा आधार घेऊन त्याला काही गृहीतकृत्य निर्माण करता येऊ शकतात. अनेक संशोधकांनी जी काही सिद्धांत मांडलेले असतील, वैज्ञानिक सिद्धांत मांडलेले असतील, त्या सिद्धांताचा अभ्यास करून तो त्याच्या गृहीतकृत्याची निर्मितीही करू शकतो. गुड आणि हॅट असं म्हणतात की गृहीतकृत्याचा जन्मच हा वैज्ञानिक सिद्धांतामुळे होतो. गृहीतकृत्याची निर्मितीची वैज्ञानिक सिद्धांतातून होते असंही ते सांगतात. सिद्धांतातून जे काही सिद्धांत निर्माण झालेले असतात त्या सिद्धांतांना विविध पैलू असलेले आपल्याला दिसून येतात. अनेक पैलू त्या सिद्धांतातून निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि ह्या पैलूंचा अभ्यास करून विविध सिद्धांतातून विविध पैलू जे काही मांडलेले असतील त्याचा अभ्यास करून त्याला नवीन गृहीतकृत्ये सुचू शकतात किंवा त्याला गृहीतकृत्ये मांडण्यासाठी याची मदत ही झालेली संशोधकाला दिसून येते. आपण पाहिलं की कोणते सिद्धांत आपल्याला काही सांगता येते की त्या सिद्धांताचा अभ्यास करून त्याला ते गृहीतकृत्ये सुचवू शकतात. की शेतकरी आत्महत्येचा अभ्यास करायचा असेल किंवा आत्महत्येचा अभ्यास करायचा असेल तर संशोधकाने डर्कहाइमचा जर आत्महत्येचा सिद्धांत अभ्यासला, त्या आत्महत्येच्या सिद्धांतामध्ये त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे त्या मांडणीच्या आधारे त्याला काही गृहीतकृत्ये निर्माण करता येऊ शकतील किंवा काही गृहीतकृत्ये त्याला सुचवू शकतात. म्हणून असं आपल्याला सांगता येतं की हे जे काही सिद्धांत असतात त्या सिद्धांताचे जे काही विविध पैलू असतात त्या पैलूंच्या संदर्भातला अभ्यास हा त्याला त्या माध्यमातून करता येतो. जातीच्या उत्पत्तीचे सिद्धांत आहेत. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की जे काही निष्कर्ष आणि सामान्यीकरणाच्या आधारे सुद्धा त्याला गृहीतकृत्याची निर्मिती ही करता येते. की जे संशोधन सुरू असतं, जे संशोधन काढलेलं असतं, जे सिद्धांत निर्माण केलेले असतात त्या सिद्धांतातून त्या संशोधन प्रबंधातून आपण पाहतो काही निष्कर्ष मांडलेले असतील तर त्या निष्कर्षाचा आधार घेऊन सुद्धा त्या निष्कर्षाचं सामान्यीकरण करून त्याचा अभ्यास करून त्याला काही गृहीतकृत्ये ही वैज्ञानिक सिद्धांताचा आधार घेऊन हे तयार करता येतात असंही आपल्याला सांगता येतं. म्हणून वैज्ञानिक सिद्धांताचा अभ्यास करणे आणि त्याच्या आधारे काही नवीन गृहीतकृत्याची निर्मितीचा स्रोत म्हणून गृहीतकृत्याच्या निर्मितीचा स्रोत म्हणून
वैज्ञानिक सिद्धांताचा उल्लेख हा आपल्याला करता येतो. त्यानंतर सांगता येतं तिसरं आपल्याला सारखेपणा, की सारखेपणा संशोधकाचा जे संशोधनाचा विषय आहे त्याच्यासारखाच दुसरा एखादा संशोधनाचा विषय असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या संशोधनाचं जे काही सारखेपणा आहे त्याच्या माध्यमातून त्याला काही नवीन नवीन गृहीतकृत्ये सुचू शकतात. जी काही तथ्य संकलित करायची असतात त्या तथ्यांमध्ये आपण पाहतो की तथ्यसुद्धा समानतेच्यामुळे त्याला संकलित करता येतात. समान तत्वामुळे त्याला काही तथ्यांचं संकलन करता येतं. आणि मग आपण पाहतो की सारखेपणा असला की त्याच्यामधून सुद्धा काही गृहीतकृत्ये निर्मितीसाठी मदत होते. की स्पेन्सरने उत्क्रांतवादी सिद्धांताची निर्मिती केली ती सारखेपणावर मांडलेला जे काही निष्कर्ष होता त्याच्यातून त्याला काही गृहीतकृत्ये सुचली. की आपण पाहतो की उत्क्रांतवादी सिद्धांतामध्ये त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे ती मांडणी ही त्याला सारखेपणावर आधारलेल्या असल्यामुळे मानवी शरीराची तुलना त्यांनी समाजाशी केली उत्क्रांतवादी सिद्धांतामध्ये. आणि त्यामधून त्यांनी लक्षात आलं की त्यांनी ते सारखेपणा मांडण्याचा प्रयत्न हा केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकसारखा विषयाच्या संदर्भातला संशोधन समस्या एखाद्या संशोधकाने संशोधन सुरू केलं आणि त्याच्यासारखाच संशोधनाचा विषय दुसरा असेल की तो मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचा अभ्यास करत आहे आणि दुसरा संशोधक हा परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा आत्महत्येचा अभ्यास करत आहे, तर दोघांनाही विषयामध्ये सारखेपणा असल्यामुळे त्याचा अभ्यास करून याला काही गृहीतकृत्ये संशोधकाला सुचवू शकतात असं आपल्याला सांगतं. वृद्धांच्या समस्येच्या संदर्भामध्ये अभ्यास करत असेल किंवा अशा वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात तो अभ्यास करत असेल आणि त्याच्याच विषयासारखा अगोदर झालेला अभ्यास असेल, त्या विषयामध्ये सारखेपणा असेल, संशोधनाचं क्षेत्र एक असेल, तर अशा वेळेस ह्या सारखेपणामुळे आपल्याला सांगता येतं की संशोधन पूर्ण होण्यासाठी मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर गृहीतकृत्याचं चौथं आपल्याला सांगता येतं की उगमस्त्रोत व्यक्तिगत अनुभव. आता प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना अनेक अनुभव येत असतात आणि त्या अनुभवाच्या आधारे त्याला काही गृहीतकृत्ये सुचू शकतात. गृहीतकृत्याचा स्त्रोत, महत्त्वाचा स्त्रोत म्हणून व्यक्तिगत अनुभवाकडे आपण पाहतो. न्यूटन असेल, डार्विन असेल, लोब्रोस असेल, माल्थस असेल यांनी जी सिद्धांताची निर्मिती केलेली आहे त्या पाठीमागे त्यांचा व्यक्तिगत अनुभव असलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे न्यूटन जेव्हा त्या झाडाखालून जात होते आणि वरतून फळ खाली पडलं आणि मग त्यांना सुचलं की बाबा असं काय शक्ती आहे पृथ्वीच्या पोटामध्ये की जी वरचं फळ खाली खिचून घेते. आणि मग त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध किंवा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणजेच व्यक्तिगत अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येत असतात त्या व्यक्तिगत अनुभवाच्या आधारे तो व्यक्ती, तो संशोधक आपल्या गृहीतकृत्याची निर्मिती हा तो करू शकतो, हेही आपल्याला सांगता येतं. तर अशा पद्धतीने माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत असेल, व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे, जीवन जगत असताना आलेल्या अनुभवाच्या आधारे व्यक्तीला अनेक प्रकारची गृहीतकृत्ये ही सुचू शकतात त्याच्या संशोधन विषयाच्या संदर्भामध्ये. गुड आणि हॅट यांनी असं म्हटलेलं आहे की व्यक्तिगत अनुभव हा गृहीतकृत्याचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आहे. व्यक्तिगत अनुभवाच्या आधारेच गृहीतकृत्याचा निर्मिती ही आपल्याला करता येते, महत्त्वाचा स्त्रोत म्हणून त्यांच्या लक्षात येते. किंवा लोब्रोस यांनी डॉक्टर आहेत, त्यांनी जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांच्या व्यक्तिगत अनुभवातून त्यांच्या लक्षात आलं की गुन्हेगारी ही जन्मजात असतो. अशा पद्धतीचा सिद्धांत निर्माण त्यांनी केला. म्हणजे
त्यांना आलेल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी ह्या सिद्धांताची निर्मिती केली. किंवा आपण एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहत असेल संशोधक आणि ज्याचा वैयक्तिक अनुभव असेल तर तो अशा पद्धतीची अनेक गृहीतकृत्ये, झोपडपट्टीचाच अभ्यास करत असेल तर त्याला अनेक प्रकारची गृहीतकृत्ये ही त्याच्या अनुभवाच्या आधारे निर्माण करता येऊ शकतात. म्हणून व्यक्तिगत अनुभव हाही एक संशोधनाचा स्रोत, आपल्याला गृहीतकृत्याचा स्रोत हा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत संशोधकाला संशोधन करत असताना ज्या गृहीतकृत्याची निर्मिती करावी लागते ते गृहीतकृत्ये निर्माण करत असताना त्याला ह्या सगळ्या स्रोताचा आधार घेऊन अधिक चांगल्या प्रकारची गृहीतकृत्ये निर्माण करता येऊ शकतात. किंवा उगमस्त्रोत म्हणून, गृहीतकृत्याच्या उगमस्त्रोत म्हणून या सर्व बाबींचा उल्लेख येथे आपणाला करता येतो. तर अशा पद्धतीने गृहीतकृत्याचा उगमस्त्रोत म्हणून या सर्व चारही घटकांचा किंवा गुड आणि हॅट यांनी सांगितलेल्या या सामान्य संस्कृती, त्यानंतर वैज्ञानिक सिद्धांत, त्यानंतर सारखेपणा आणि व्यक्तिगत अनुभव ह्या चारही स्रोतांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करता येतो. तर एकंदरीत अशा पद्धतीने संशोधकाला संशोधनात करत असताना गृहीतकृत्याची निर्मिती करणं आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर हे गृहीतकृत्ये निर्मिती करत असताना त्यांनी कशाचा आधार घेतला पाहिजे, त्याचे स्रोत काय आहेत, कशाच्या आधारे तो गृहीतकृत्याची निर्मिती करू शकतो, त्या स्रोतांचा विचार या ठिकाणी आपल्याला करता येतो. तर एकंदरीत अशा पद्धतीने या गृहीतकृत्याच्या उगमस्त्रोताबद्दलची चर्चा या ठिकाणी आपल्याला करता येते. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.